पेज नंबर 30वर टॉपिक 2 पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरममध्ये आपल्याला काय काय मिळतं तर इन राईट अँगल ट्रायंगलमध्ये 3 साईड असतात. ट्रायंगल म्हणलं की 3 साईड असतात. त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरसनं 2 साईड दिल्या की तिसरी साईड आपल्याला काढता येते आणि त्या 3 साईड म्हणजे त्याला म्हणायचं पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे पायथागोरसची त्रिपुटी. आता पायथागोरियन ट्रिपलेट ज्या आहे त्या ट्रिपलेट कशा असू शकतात ते बघूया. एक ट्रायंगल घेऊया आपण. एक ट्रायंगल घ्या. त्या ट्रायंगलमध्ये 3 साईड असतातच, पण ट्रिपलेट पायथागोरियनचा ट्रिपलेट कसा असतो ए बी सी. एक साईड आपण घेतली 3 4. पायथागोरसला आपण ए सी काढू शकतो. ओके. इन ट्रायंगल ए बी सी ट्रिपलेटचा अर्थ सांगतो बाळा मी पहिल्यापासून. इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 दिल्याशिवाय बाय पायथागोरस आता पायथागोरसचा थेरम जो दिलेला आहे. आता थेरम काय सांगतो आपल्याला बाळा म्हणतो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअर फाइंड आउट करायचं. ए बी स्क्वेअर मीन्स 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 16 9 25. ए सी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स मीन्स ए सी इज इक्वल टू 5. आता ही ट्रिपलेट काढण्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला. तो ट्रिपलेट कसा निघतो काळजीपूर्वक लक्ष ठेवा. फर्स्ट साइड सेकंड साइड अँड हायपोटेन्यूस. त्या ट्रिपलेटमध्ये सर्वात मोठ्या बाजूला हायपोटेन्यूस म्हणायचं बघा 5 3 अँड 4. आता आपल्याला हे लिहिताना थोडंसं खाली घेतो. 3 4 आणि 5 हे झालं ट्रिपलेट. हायपोटेन्यूस म्हणा. जर परीक्षेला तुम्हाला 4 अँड 5 दिलं तर थर्ड साइड जी आहे स्मॉल साइड ही साइड तुम्हाला 3 आलीच पाहिजे. आता याच्या पुढलं ट्रिपलेट कोणतं 3 5 12 13 7 24 25 8 9 9 40 41. विषम संख्या घेतली तर ऑड नंबर. मग आता इथं एक्स घेतलं तर एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2. याच्यावरून तुम्हाला कितीही ट्रिपलेट काढता येतात आणि ट्रिपलेट बाळा तुम्हाला हे पाठांतर असलं पाहिजे. आणि जर समजा हे पाठांतर नसेल तर तुम्हाला वेळ लागणार. गणित सुटतील पण वेळ लागणार. हे पाठांतर असल्यानंतर तुम्हाला बेरीज वजाबाकी स्क्वेअर रूट पटपट मिळत जातं बाळाला. एक्स बरोबर 3 घेतलं. 3 चा वर्ग 9 वजा 1 म्हणजे 8. 8 भागिले 2 म्हणजे 4. 3 चा वर्ग 9 अधिक 1 म्हणजे 10/2 म्हणजेच किती आलं 5. मग इथं 11 ठेवा 13 ठेवा 15 17 19 21 23 25
20 ठेवून ह्या पद्धतीनं तुम्ही ट्रिपलेट काढू शकता आणि ट्रिपलेट पाठ असली पाहिजे बघा. आता तुम्हाला दुसरं एक पार्ट देतो. काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही 3 ठेवलं, आम्ही 2 ठेवणार. ठेवा, 2 ठेवलं, 2चा वर्ग 4 वजा 1 3, 3/2 म्हणजे किती आलं 1.5. आता मीच ठेवतो इथं बघा. समजा 2 ठेवलं, 2चा वर्ग 4, 4 मधून 1 गेलं 3, 3/2 म्हणजे 1.5. किती ठेवलेलं आहे 2, 2चा वर्ग 4 आणि 5/2 2.5. पॉईंटमध्ये येतात. ऑड नंबर ठेवलं पूर्ण संख्या येतील आणि डेसिमल पॉईंटमध्ये तुम्ही इव्हन नंबर ठेवला तर येतो. ह्यातला कुठलाही भाग लागलीची ते सांगतो बाळा. 3चा दुप्पट केलं 6. जर याची दुप्पट केली तर याची सुद्धा दुप्पट करा, त्याला म्हणायचं ट्रिपलेट. याची दुप्पट किती आली 6, याची 8 आणि याची 10. 6 6 36, 8 8 64, 100 बरोबर 10चा वर्ग 100. आता ह्यातला दुसरा एक भाग तो पण देतो मी इथं. पायथागोरस ट्रिपलेटमध्येच आहे बघा तो पण भाग. हे व्यवस्थित लिहून काढा, पाठ करा. आता आपल्याला इयत्ता 10वीच्या नवीन सिलेबसमध्ये एक दुसरी मेथड दिलेली आहे. ही 96ची मेथड आहे बघा. जी आता मी तुम्हाला दिली ही 96 साले होतं. 96ला शिकवलेलं आहे. ट्रिपलेट पाठ पाहिजे. काही संख्यांचं 20 पर्यंतचं स्क्वेअर पाठ पाहिजे, त्यांची स्क्वेअर रूट कसं काढायचं हे पाठांतर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट याचं प्रॅक्टिस भरपूर केलं पाहिजे. तुम्हाला समजलं की बा हे पुन्हा लिहिता येत नाही, त्यासाठी कळलं पाहिजे गणित. ओके. आता फर्स्ट साईड ए इज ग्रेटर दॅन बी. बी पेक्षा जर ए मोठा असेल घेतला असेल तर तुम्हाला इथल्या ह्या साईड ज्या आहेत त्या कशा काढायच्या त्या मी सांगतो. फर्स्ट साइड, सेकंड साइड and third side. फर्स्ट साइडला मी देतो इथं a square plus b square 2ab. ओके. आता याच्यातून तुम्हाला ह्या साइड मिळतात बघा. बी पेक्षा ए मोठा घेतला तर ए बरोबर 2 and b is equal to 1. याच्यापेक्षा मोठा पाहिजे. ही अट जर नाही कळली तर कळवून घ्या मग सोडवा, नाहीतर सर येणा झाले. फर्स्ट साइड. आता याची फर्स्ट साइड घेऊया आपण. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. 2 चा वर्ग 4 मायनस 1 इज इक्वल टू. सेकंड साइड घेतला आपण 2ab. हा हायपोटेनस आहे. थर्ड साइड ही हायपोटेनस आहे. 2 into a2 into 1 4. a square plus b square 2 square plus 1 square is equal to 4 plus 1 is equal to 5. 3 4 5 म्हणजे ही साइड 3 4 आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्हाला ट्रिपलेट भरपूर मिळतील. याही मेथडनं मिळतील, त्याही मेथडनं ट्रिपलेट मिळतील. ट्रिपलेटचा उपयोग कशासाठी होतो तर पायथागोरससाठी. आपल्याला पायथागोरसचं जर आपल्याला इन राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 साईड दिल्या, तिसरी साईड काढायला पायथागोरसचा त्रिकोट किंवा थेरमचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. एक मेथड 2 मेथड झाली. आता यातला पुढला जो भाग दिलेला आहे 30 60 90. आता 30 60 90 जो आहे
तो ट्रायंगल मध्ये बाळा तुम्हाला एक साईड देते आणि दुसऱ्या दोन साईड काढायला सांगते. एक साईड वरून दुसरी साईड काढा. तिथून तुम्ही पायथागोरसला गेला तरी चालते. थर्ड साईड फाइंड आउट निघते बाळा. जे बोलणं चालू असतं माझ्या त्या बोलण्याला ऐकून घेत चला बाळा. बरंच काय माहिती दिली असते, वेळोवेळी असल्या ऐका म्हणून सांगणार नाही. बघा इथं 60, 30 ABC. काय करायचं इन ट्रायंगल ABC B is equal to 90, A is equal to 30, C is equal to 60. आता ABC वरून मानू बाय 30, 60, 90 थेरम हे सांगितल्यानंतरच तुम्हाला तो फॉर्म्युला वापरता येतो. आता तुम्हाला ABC या ट्रायंगल मध्ये अँगल दिल्यात, मग एक साईड तुम्हाला दिली की इथल्या फॉर्म्युलानं तुम्हाला इतर साईड काढता येतात. आता आपल्याला BC दिली, दोन साईड काढा. आता आपल्याला इथं पायथागोरसला जाता येत नाही का, पायथागोरसला दोन साईड द्याव्या लागतात बघा. पायथागोरससाठी दोन द्यावे लागतात, तर इथं आपल्याला एक साईड दिला. मग त्याला पर्याय काय, तर 30, 60, 90चा फॉर्म्युला वापरायचा. आता तो फॉर्म्युला कोणता वापरायचा बाळांनो, ज्याच्या अपोजिट, ज्या अँगलच्या अपोजिटची साईड दिलेली आहे तोच फॉर्म्युला पहिल्यांदा घ्यायचा. साईड अपोजिट टू 30, साइड अपोजिट टू 30 इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस. साइड अपोजिट टू 30, 30च्या समोरची साइड कोणती बाळा, अपोजिट म्हणजे समोरची BC. 1/2 इंटू हायपोटेन्यूस AC. हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण. कर्ण कोणाला म्हणायचं, 90 अंशाच्या कोणासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. BC3 1/2 AC भागले गुणलं 3 into 2 is equal to AC. AC is equal to 6. आता साइड अपोजिट टू 60 इथे सांगा. साइड अपोजिट टू 60चा फॉर्म्युला √3/2 इंटू हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस AC आणि बाळा साइड अपोजिट टू 60 नाव काय AB. √3/2 इंटू AC किती आला 6. बेत्रिक म्हणजे 3√3. काही विद्यार्थ्यांचा जर समजा परीक्षेच्या वेळेला हा फॉर्म्युलाच नाही आठवणीत आला, एकच फॉर्म्युला माहित आहे, परीक्षेला गणित तर विचारलेलं आहे, हा फॉर्म्युला माहित नसेल तर इथून इकडे जायचं आणि पायथागोरस वापरायचा आणि इकडे या बाजूला. पण समजा 60च्या अपोजिटची साइड दिली आणि तुम्हाला तोच फॉर्म्युला येत नसेल तर मात्र मार्क्स जाणार. ह्या पद्धतीने बाळा. आता ह्याच्यावरून पायथागोरसनं तुम्हाला AB सुद्धा काढता येतो.
फॉर्म्युलानं काढलेला आहेच आपण. जर समजा पायथागोरसनं सोडवायचं आपल्याला शॉर्टकट देतो बा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर मीन्स 6 स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. 36 AB स्क्वेअर प्लस 9. 36 मायनस का झालं बा, बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक चिन्ह आहे, ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे जर आणलं तर त्याचं चिन्ह बदलणार, का तर पक्षांतर केलं बा तुम्ही. 36 मधून 9 मायनस केलं AB स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स मीन्स AB इज इक्वल टू रूट 27. त्याचं फॅक्टर येणार 9 त्रिक आणि याचं स्क्वेअर रूट रूट 3 AB. किती साधी गणित आहे बा. ह्या मेथडनं जरी आला तर चालतंय, इकडून आला तर चालतंय. संपूर्ण साईडवरून तुम्हाला ती गणित सोडवता आली पाहिजेत बा. आणि जर नाही गणित सोडवता आली तर मार्क्स जातील. प्रॅक्टिस आत्ताच करून ठेवा बा, काही प्रॉब्लेम येणार नाही. हा झाला 30, 60, 90चा फॉर्म्युला. आता याच्यानंतर जो तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे तो फॉर्म्युला असणार आहे 45चा. आता त्या 45 मध्ये पहिल्यांदा 45, 45, 90 चे हे ट्रायंगल तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तुमचा जर नवीन कंपास असेल, नवीन आल्या नवीन कंपास आणल्या त्या 2 काचे ट्रायंगल मिळतात बघा. काचेचं 2 जे ट्रायंगल असतात त्यापैकी एका ट्रायंगलला नाव असते 30, 60, 90. म्हणजेच काय, जो थेरम जो फॉर्म्युला आता आपण वापरला तो एक ट्रायंगल असतो आणि दुसरा जो एक असतो, दुसरा कोणता असतो तर 45, 45, 90चा एक असतो. त्या पद्धतीनं आपल्याला त्या ट्रायंगलवरून आपल्याला 2 थेरम आहेत. हे दोन्ही थेरम तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झाल्यात आणि 10वीला आपल्याला तिथं काय करायचं आहे, फॉर्म्युला घ्यायचे बा. आता त्यापैकी एकच फॉर्म्युला आपल्याला, तो फॉर्म्युला कसा घेतोय काळजीपूर्वक बघा. आता 45 साइड अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल, म्हणजे याचा अर्थ जर दिलेले अँगल कॉन्ग्रंट असतील तर अपोजिट साइड सुद्धा कॉन्ग्रंट असतात बा. A, B, एक साइड दोघांपैकी घेतली तर समजा 3 घेतलं तर इथं सुद्धा 3च असलं पाहिजे, कारण दोन्ही साइड इक्वल आहेत. साइड अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC. अँगल A इज इक्वल टू 45, अँगल B इज इक्वल टू 90 and angle C is equal 45. आता आपल्याला जर हे 45, 90, 60 घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायला लागणार सांगा. तर बा अँगल C इज इक्वल टू 45 दिला. बाळांनो, आपल्याला जर हा थेरम वापरायचा असेल, फॉर्म्युला वापरायचा असेल, काय पहिल्यांदा 1 नंबरला ट्रायंगल द्या, त्यानंतर प्रत्येकाचा अँगल सेपरेट द्या आणि नंतर म्हणायचं बाय 45, 45, 90 थेरम. हे दिल्याशिवाय तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला घेता येणार नाही. कोणता, साइड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस. ओके,
आता साईड अपोजिट टू 45. मग 45च्या अपोजिटची साईड ही घेतली तर चालते, याच्या अपोजिटची ही घेतली तर चालते. कोणते घेऊया आपण? AB इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस AC. AB ची व्हॅल्यू दिल्या 3, 1/√2 इंटू AC भागले गुणलं 3 इंटू √2 इज इक्वल टू AC. समजा इथं गुणाकाराचं नाही साईन दिलं तरी चालतंय. 3√2 इज इक्वल टू AC इज इक्वल टू AC बाळा. तर ह्या पद्धतीनं आपल्या आता ही गणित हा जो भाग आहे याच्यातले तुम्ही काही गणित तुम्हाला 1 मार्क 2 मार्काला विचारतील. पेज नंबर 30, 31, 32 वरचा जो भाग झालेला आहे. आता दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहे बाळा? थेरम 4 घेणार आहे. एकदम 4च्या 4 थेरम दुसऱ्या टॉपिकमध्ये देतो. फॉर्म्युला पाठ करा. पाठ नसतील तर लिहिता येणार नाही. लिहिता नाही आलं की पेपर देऊन तसंच घराकडे यायचं. ओके, धन्यवाद बाळा.